हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला आवडीने आवर्जून आपण खाल्ला जाणारा पदार्थ आहे तो म्हणजे छोले भटुरे. छोले भटुरे खाण्यासाठी खूप छान लागतो आणि सर्वजण बोटं चाखत सुद्धा खातात. खाताना चवदार तर लागतातच, त्याशिवाय कमी तेलकट सुद्धा असतात. तर आज आपण हीच स्पेशल रेसिपी करणार आहोत. तर बघण्या अगोदर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आपण छोले भटुरे मस्त असे हॉटेल स्टाईलनी पाहणार आहोत. तर अगदी कमी तेलकट प्रमाणात परफेक्ट प्रमाणात कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे वाडग्यामध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला इथे मी 2 वाटी प्रमाणात मैदा घेतलेला आहे. मैदा स्किप करून तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर 1 वाटी प्रमाणात गव्हाचं पीठ ॲड केले आणि अर्धी वाटी बारीक रवा ॲड केलेला आहे. चवीनुसार मीठ टाका आणि त्याचबरोबर त्यामध्ये ॲड करायचे आहे चिमूटभर साखर. साखरेमुळे भटुरेला खूप छान असा कलर येतो. आणि त्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे, ओवा टाकायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून आपण बाजूला ठेवून देऊया. आता यानंतर आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे. तर इथे अर्धी वाटी दही लागणार आहे आणि यामध्ये आपल्याला खायचा सोडा अगदीच थोडासा पाव चमचा ॲड करून मिक्स करायचे. आता हे सर्व जिन्नस आपण सुरुवातीला एकत्र करून घेऊयात आणि त्यानंतर दही आणि सोडाचा वापर केला होता ते यामध्ये मिक्स करायचे. भटुऱ्यांमध्ये दह्याचा वापर केल्यामुळे खूप छान असा आंबूसपणा येतो, चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. यामुळे दह्याचा वापर करायचा आहे. तर नक्की दही वापरा, तर भटुरे सुद्धा छान होतात. आता थोडंसं पाणी ॲड करत आपण याला छान असं मळून घेऊयात. याचं पीठ जास्त घट्ट किंवा पातळ सुद्धा करायचं नाहीये, अगदीच मध्यम आपण पुरीला जसं बनवतो त्यानुसार आपल्याला बनवायचं आहे. तर आपल्याला छान असं पाणी लागेल तसंच ओतायचं आहे, जास्त पातळ होईल असं पाणी ओतू नका. तर हे बघा आपलं पीठ सुद्धा छान मळून होते. सुरुवातीला मळून घ्यायचं आहे. कमीत कमी मला 15 मिनिटाचा वेळ लागलेला आहे मळण्यासाठी. आता हे पीठ आपल्याला भटुरेचं पीठ आपण दुसऱ्या वाडग्यामध्ये काढून घेऊयात, जेणेकरून आपलं पीठ सुद्धा छान असं भिजलं जाईल आणि झाकून राहील. तर झाकून आपल्याला 4 तासासाठी ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर 2 तासासाठी ठेवू शकता. त्यानंतर इथे मी रात्रभर छोले भिजण्यासाठी ठेवले होते. तर यामध्ये भिजवताना थोडासा खायचा सोडा आणि मीठ ॲड करायचं आहे. यामुळे छोले छान असे फुगतात. तर कुकरमध्ये लगेचच ॲड करायचे, धुवून स्वच्छ यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाका आणि तमालपत्रसुद्धा टाकायचं आहे. तमालपत्र यामध्ये ॲड केल्यामुळे तमालपत्राचा सुवास यामध्ये दरवळतो, त्यामुळे ॲड करायचे आणि 4 ते 5 शिट्ट्या होण्यासाठी ठेवायचे. तर शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया. अगदी कमी साहित्यात आपल्याला हे वाटण बनवायचे. इथे वाटण्यासाठी 2 टोमॅटो, 2 कांदे कापून घेतलेत. त्यानंतर अर्धी वाटी खोबरं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळी, 1 इंच आलं आणि काही पुदिन्याची पानं सुद्धा घेतलेली आहेत. यामुळे छान असा सुवास दरवळतो. आता खडे मसाल्यांमध्ये शहाजिरे आहेत, धने आहे, दालचिनी आहे, लवंग, काळी मिरी आणि तमालपत्र घ्यायचे आहेत. तर हे सर्व आपली पूर्वतयारी झालेली आहे. आता यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. खडे मसाले सुरुवातीला आपल्याला अर्धा चमचा तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत. छान असे भाजून झाले की त्यामध्ये लगेचच कांदा ॲड करायचे. कांदा जास्त आपल्याला लाल करायचा नाहीये, अगदीच थोडंसं त्याला तेल लागेल या प्रमाणातच भाजायचं आहे. आणि त्यानंतर लगेचच यामध्ये टाकायचं आहे खोबरं. तर सुकं खोबरं ॲड केल्यानंतर एखादं मिनिट आपल्याला परतायचं आहे. हिरवी मिरचीसुद्धा ॲड करायचे आणि टोमॅटोसुद्धा टाकून आपल्याला छान असं हे सर्व मिश्रण एकत्र वाटून घ्यायचं आहे. तर सेपरेट असं वाटण आपल्याला न वाटता एकत्रच वाटून घ्यायचं आहे. कांदा, लसूण आणि टोमॅटो, हिरवी मिरची, आलंसुद्धा यामध्ये ॲड करून हे सर्व मिक्स आपलं भाजून झाले. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर छोले करण्याची वाटण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. त्याचबरोबर पुदिन्याची पाने सुद्धा टाकायची आहेत. तर वाटण सुद्धा आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर न करता आपल्याला हे वाटण वाटायचं आहे. मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. तर वाटण आपल्याला अगदी वेगळं न करता एकच वाटण तयार करायचे. आता यामध्ये काही मसाले लागणार आहेत, कारण छोलेची भाजी आहे म्हणल्यावर थोडा तरी मसाल्यांचा प्रकार असतोच. तर यामध्ये मी घेतलेले आहे आपला घरगुती काळा मसाला, लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, त्यानंतर छोले मसाला आहे, गरम मसाला आहे, गोडा मसाला आहे, धने पावडर आहे आणि काळी मिरी पावडर आहे. सर्व प्रमाण अर्धा चमचाच घेतला आहे. याहीपेक्षा जास्त तुम्हाला तिखट लागत असेल तर अर्धा चमचा एक्स्ट्रा वाढवू शकता. आता गरम तेल आपल्याला करायचं आहे कढईमध्ये. तर 2 चमचे तेल टाकायचे, त्यामध्ये जिरी मोहरी टाकायचे आहे, तमालपत्र ॲड करायचे आणि आपण जे वाटण मगाशी वाटलं होतं ते सर्व वाटण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला भाजी कितपत बनवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये वाटण ॲड करा. तर हे वाटण अगदी ढाबा, हॉटेलमध्ये सुद्धा अशाच प्रकारे बनवले जातात. यामुळे आपल्या भाजीचा सुद्धा फ्लेवर खूप छान होतो. टाकलेल्या वाटणामध्ये लगेच आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत आणि मसाले सर्व मिक्स केल्यानंतर एखादा मिनिटभर आपल्याला याला परतून देऊन छान असं शिजवायचं आहे. तर मस्त अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे.
ढाबा हॉटेलमध्ये ही सिक्रेट वाटण असतं, त्यामुळेच आपल्याला त्यांच्या भाजीचा फ्लेवर चवसुद्धा अगदी वेगळी आणि अप्रतिम लागते. त्यामुळे आपल्याला जास्त ओढ होती ती फक्त हॉटेल आणि ढाब्याकडे जाण्याची. तर तुम्ही अशा प्रकारे केलं तर तुम्हाला खरंच गरज नाही आहे हॉटेलमध्ये किंवा ढाब्यामध्ये जाण्याची. तर आपले छोलेसुद्धा छान असे उकडले गेले आहेत, शिजले गेलेले आहेत. आता लगेचच आपल्याला दाबून बघायचे आणि त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे. ग्रेव्हीमध्ये छोले छान मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटानंतर लगेचच आपल्याला गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी अर्धी ते 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. तर तुम्हाला कितपत छोले मसाला बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा. शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा, त्यामुळे आपली छोले मसाले भाजीची चव आहे तशी राहते. तर हे छान असं शिजल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर सर्वात शेवटी मीठ ॲड केलेलं आहे, त्यानंतर परतून द्यायचं आहे. कोथिंबीर गार्निशनसाठी टाकायचे आहे. आता याला फक्त 2 मिनिटं याला शिजण्यासाठी ठेवायचं आहे. तर हे बघा शिजल्यानंतर मस्त अशी आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. तर भाजी झाली, आता याला झाकून ठेवूया आणि आता आपल्याला भटोरे करायचे आहेत. तर भटोरे करण्यासाठी सुद्धा आपले 2 ते 3 तास झालेले आहेत. तर इथे मी भाजी झाल्यानंतर लगेचच करायला घेतली आहे. तुम्हाला जेवणाच्या वेळी करायचं असेल तर तुम्ही गरम गरम खाण्यासाठी करू शकता. तर इथे सुरुवातीला आपल्याला पीठ एखादं मिनिटभर छान असं मळून घ्यायचं आहे. तर तेलाचा वापर न करता मळायचं आहे आणि आणि एक मोठा गोळा घ्यायचा आहे. पिठामध्ये आपल्याला घुळसून घ्यायचे आणि त्यानंतर लंबाकार किंवा गोल आकारामध्ये छान अशी लाटी लाटायची आहे. लाटताना पातळ लाटू नका. तर तुम्ही पातळ लाटी लाटलात तर तुमचे भटोरे फुगणार नाहीत. त्यामुळे जाड असे आपल्याला भटोरे लाटायचे आहेत. तर भटोरे करताना पुरीला आपण जसं लाटतो त्याचप्रमाणे लाटायचे, फक्त थोडंसं जास्त जाड लाटायचं असतं. तर हे बघा आपले भटोरे छान मस्त असे झाले आहेत. आता आपण तळण्यासाठी घेऊयात. तर भटोरे करताना सुरुवातीला आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं आहे, त्यानंतरच भटोरे सोडायचे आहेत. याशिवाय आपले भटोरे फुगणार नाहीत, व्यवस्थित फुलणार सुद्धा नाही आहेत. त्यामुळे शेवटी आपल्याला थोडंसं मंद आचेवर तळायचं आहे. सुरुवातीला ही काळजी घ्या. आता हे तुम्ही बघू शकता मस्त असे भटोरे तळले गेले आहेत. त्याला कलरसुद्धा छान आला आहे. गव्हाचं पीठ ॲड केल्यामुळे लालसर कलर येतो याला. तर तुम्ही बघू शकता मस्त असे अगदी बाहेर हॉटेल किंवा ढाब्यामध्ये आपण नाश्त्यामध्ये अगदी ऑर्डर करतो त्याचप्रमाणे आपले भटोरे तयार झालेत. तुमच्या कढईमध्ये मावतील एवढे तुम्ही भटोरे लाटू शकता. तर इथे हे बघा तळून घेतलेले सर्व भटोरे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर एक भटोरा मी काढून दाखवते. तर हे बघा कमी तेलकट असा भटोरा झालेला आहे. मस्त असे भटोरे आता आपल्याला जेवणासाठी तयार आहेत. तर आपण डिशसुद्धा तयार करून घेऊया. तर इथे छोलेची भाजी घेतलेली आहे, त्यानंतर भटोरेसुद्धा ठेवायचे आहेत. मस्त अशा जे जेवणाचं ताट बनवायचं आहे. याच्यासोबत खाण्यासाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, गाजर आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये ॲड करा. तर आपल्या जेवणाचं ताट रेडी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून मला कमेंट करून सांगा की तुमचे छोले भटोरे कसे झाले आहेत. अगदी परफेक्ट प्रमाणात तुम्हाला करायचे असतील तर मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही जिन्नस वापरा आणि परफेक्ट प्रमाणात छोले भटोरे करा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर एक लाईक आणि शेअरसुद्धा करा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.